विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र इतिहास भाग 8 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्र। तर सर्वप्रथम नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना, चॅनलवर आले आहात तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, कारण आपण 21,000 प्रश्नसंचांची लोकसेवा पब्लिकेशनची संपूर्ण सिरीज घेत आहोत। तर त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच येऊन पोहोचतील आणि एकही तुमचा व्हिडिओ स्किप होणार नाही आणि कुठलेही प्रश्न तुमच्या नजरेआडून जाणार नाही, असं होणार नाही। त्यामुळे बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत आहात पण व्हिडिओला लाईक मात्र करत नाही आहात, तर माझी आवर्जून विनंती आहे की व्हिडिओला प्लीज लाईक करत चला। तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे। सो थँक्यू। आणि आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत आणि आजचा टॉपिक आहे महाराष्ट्र इतिहास भाग 8 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्र। आणि आपण बघत आहोत महाराष्ट्राचा इतिहास। या आधीचे आपल्या भाग 7 झाले आहेत, तर विद्यार्थ्यांनी प्लीज ते बघून घ्यावेत, चॅनलवर अपलोड झालेले आहेत। तर त्यामध्ये काही चुका असतील, काही प्रश्न चुकले असतील असं विद्यार्थ्यांची काही कमेंट्स आहेत, तर मी तर सगळे प्रश्न व्यवस्थितरित्या हाताळून बघत आहे आणि त्यानंतरच तुम्हाला सांगत आहे। तर बाय मिस्टेक होऊ शकतं, एखादी सांगता जर चुकीचं बोलण्यात वगैरे आलं असेल तर त्याकरिता मी तुमची माफी मागते। आणि काय चुकलेलं आहे, काय बरोबर आहे, तर ते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा। तुमचा अगदी 1 मिनिटाचा वेळ न गमावता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत आणि व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। प्रश्न क्रमांक 1, क्रांतिकारी कार्य करणारे नेते व संबंधित शहर यांच्या जोड्या जोडवायच्या आहेत। तर क्रांतिकारी नेते दिले आहेत आणि त्यांच्या संबंधितले शहर दिले आहेत। तर त्यांच्या जोड्या आहेत, सर्वप्रथम आहे ए नागपूर। नागपूरचे कोण होते? परांजपे होते, श्रीधर परांजपे। नागपूरचे यवतमाळ खापर्डे, यवतमाळ म्हटलं की खापर्डे। अमरावती म्हटलं की खानखोजे, आबासाहेब खानखोजे। बेळगावचे कोण होते? श्रीधर देशपांडे होते। चला तर मग बघूया। प्रश्न क्रमांक 2, दामोदर चाफेकर आणि यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन स्थापन केली। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 प्रश्न आहे। तर दामोदर चाफेकर आणि बालकृष्ण चाफेकर हे दोघं भाऊ होते। दामोदर चाफेकर आणि बालकृष्ण चाफेकर यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजनची स्थापना केली। तर याचं अचूक उत्तर आहे बालकृष्ण चाफेकर। प्रश्न क्रमांक 3, खालील घटना कालानुक्रमे लिहायचे आहेत। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे। काय दिला आहे? अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली। बी, वासुदेव बळवंत फडके यांचा तुरुंगवासात मृत्यू झाला। सी, चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला करण्यात आला आणि डी, युगांतर हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले। सर्वप्रथम काय झालं आहे? वासुदेव बळवंत फडके यांचा तुरुंगात मृत्यू झाला, त्यानंतर युगांतर हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले, त्याच्यानंतर अनंत कान्हेरे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आणि त्यानंतर चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला करण्यात आला। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, BDAC। प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे आणि दिले आहेत। ए, ब्रिटिशांच्या विरुद्ध बीड येथील कटाचे ते प्राण होते। बी, त्यांनी वेगवेगळी नावे घेतली असे रावसाहेब पेशवे, गणेश केशव लिमये, बळवंत जगदम इत्यादी। सी, ते ठिकठिकाणी फिरत काठेवाड, राजपुताना, सुरत, मुंबई, पुणे, राजकोट इत्यादी। आणि डी, दादासाहेब खापर्डे व टिळक त्यांना ओळखत असे। तर हे कोणाचे वर्णन केले आहे? तर हे संपूर्ण वर्णन सदाशिव नीळकंठ जोशी यांचे केलेले आहे। सदाशिव नीळकंठ जोशी हे कोण होते? ब्रिटिशांच्या विरुद्ध बीड येथील कटाचे ते प्राण होते। त्यांनी विविध नावे घेतली
जसे रावसाहेब पेशवे, केशव लिमये, बळवंत जगताप ही त्यांचीच नावं होती, सदाशिव नीळकंठ जोशी यांची. ते ठिकठिकाणी फिरत असत, काटेवाड, राजपुताना, सुरत, मुंबई, पुणे, राजकोट इत्यादी. आणि दादासाहेब खापर्डे व टिळक त्यांना ओळखत होते. तर कोण होते ते? सदाशिव नीळकंठ जोशी होते. प्रश्न क्रमांक 5. अच्युत बळवंत कोल्हटकर आणि विष्णू गणेश पिंगळे कोण होते? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे. आणि अच्युत बळवंत कोल्हटकर आणि विष्णू गणेश पिंगळे हे ऑप्शन दिलेले आहेत. ते मराठी नाटकाचे लेखक होते, ते महाराष्ट्रातील क्रांतिकारी होते, 3 ते मराठी रंगभूमीवरील नट होते, ते विद्यार्थ्यांचे नेते होते. तर ते कोण होते? अच्युत बळवंत कोल्हटकर आणि विष्णू गणेश पिंगळे कोण होते? ते महाराष्ट्रातील क्रांतिकारी होते. सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण एकूण सशस्त्र क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्र याचे एकूण 67 प्रश्न आहे, 67 प्रश्न एका टप्प्यात घेणार आहोत. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ किती मोठा होईल हे सांगू शकत नाही, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तुम्ही व्हिडिओ एकही प्रश्न स्किप करू नका, कारण प्रत्येक प्रश्नामध्ये नवीन माहिती दडलेली असते आणि ऑप्शन्स सुद्धा दिलेले असतात. त्यामुळे आपल्याला ही आयडिया येते की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आपण बघत आहोत PYQ, ना की आपण त्याचं विश्लेषण बघणार आहोत. आपण फक्त प्रश्न आणि उत्तरं अशा फॉर्मॅटमध्ये 21,000 प्रश्न बघत आहोत, लोकसेवा पब्लिकेशन अप्पा हातनोरे सरांचं. तर चला, प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता? संयुक्त गटक मुख्य डिसेंबर 2023 हा प्रश्न आहे. आणि विष्णू गणेश पिंगळे हे त्याचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन काय दिले आहेत? विनायक देशपांडे, विष्णू गणेश पिंगळे, शिवराम हरिराजगुरू, विदा सावरकर. तर याचं कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता? कोणी? विष्णू गणेश पिंगळे यांनी. प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. खालील विवरणावरून क्रांतिकारक ओळखायचे आपल्याला. गट ब मुख्य 2023 प्रश्न आहे आणि त्यांनी दिलेला आहे पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते. आताच बघितलं आपण, विष्णू गणेश पिंगळे. बघा, संयुक्त गटकला विचारला होता प्रश्न, संयुक्त गट बला सुद्धा विचारलेला आहे. पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते. ब मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले. क लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली आणि लाहोर कटात सहभाग होते. लाहोर कटामध्ये सहभाग होता. कोणाचा सहभाग होता? विष्णू गणेश पिंगळे हे यांच्याबद्दल ही संपूर्ण माहिती दिला आहे, संपूर्ण विवरण दिलेलं आहे. आणि ते क्रांतिकारक कोणते होते? विष्णू गणेश पिंगळे. 7चं काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 ला जाऊया आपण आणि योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. क्रांतिकारक दिलेले आहेत आणि त्यांचे कार्य दिले आहे. PSI मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. डॉक्टर सिद्धांत काने यांचं कार्य काय होतं? तर यवतमाळ गुप्त संघटनेत होते ते. आणि श्रीधर परांजपे बुवा उपाध्ये कुठे यांनी काय केलं होतं? तर यांनी आर्य बांधव समाज काय होतं? श्रीधर परांजपे बुवा उपाध्ये. तर श्रीधर परांजपे हे कुठून होते? तर नागपूरमधून होते. आणि त्यांनी काय केलं आहे? आर्य बांधव समाज हे कार्य केलं आहे. सदाशिव नीळकंठ जोशी यांनी काय केलेलं आहे? तर ते आत्ताच बघितलं होतं, ते बीडच्या कटाचे प्राण होते. आत्ताच बघितल्या प्रश्न क्रमांक 4चं उत्तर होतं ते. आणि गोविंद नारायण पोतदार हे काय होते? माहीम येथील बॉम्ब कारखाना तयार करण्याचं कार्य केलं होतं त्यांनी. माहीम येथील बॉम्ब कारखान्यात होते ते. त्यांनी ते काम केलं होतं बॉम्ब बनवण्याचं. प्रश्न क्रमांक 9. कोल्हापुरातील शिवजी क्लब यांच्याशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर
कोल्हापुरातील शिवाजी क्लब यांच्याशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होते? एसओ मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. आणि कोण कोण संबंधित होते? तर उत्तर बघा, हनुमंतराव कुलकर्णी, रामचंद्र गद्रे, दामोदर हरी जोशी, गणेश मोडक आणि हनुमंत देशपांडे, गंगाधर गोखले. हे ब क हे 6 व्यक्ती शिवाजी क्लबशी संबंधित होते. आणि हरिभाऊ चिटणीस, सदाशिव चित्रे हे संबंधित नव्हते. तर शिवाजी क्लबशी संबंधित असणारे व्यक्ती कोणते आहेत? हनुमंतराव कुलकर्णी, रामचंद्र गद्रे, दामोदर हरी जोशी, गणेश मोडक, हनुमंत देशपांडे आणि गंगाधर गोखले. प्रश्न क्रमांक 10 बघणार आहोत आता आपण. जोड्या लावा. तर H.A. कुलकर्णी, मूर्की भाविकर. तर त्यांनी काय केले? गोरक्षण मित्र समाज स्थापन केला आहे. मामा फडके, अभिनव भारत वाचनालय, अनंत कान्हेरे, औरंगाबाद गुप्ता मंडळ आणि चिंतामण कुलकर्णी, हनुमंतराव आणि चिंतामण कुलकर्णी हे कशाशी? शिवाजी क्लबशी संबंधित होते. चिंतामण कुलकर्णी, हनुमंतराव कुलकर्णी हे कशाशी संबंधित होते? शिवाजी क्लबशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 11. खालील विवरणावरून क्रांतिकारक ओळखा. बघा, खालील विवरण दिलेलं असतं आणि त्याचं व्यक्तीचं वर्णन केलेलं असतं आणि त्यावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचे. अशा पद्धतीचे प्रश्न आजकाल विचारत आहेत. STI मुख्य ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. आणि दिलेला यवतमाळच्या गुप्त संघटनेत सहभाग होता. बीडच्या उठावाचे नेतृत्व केले. त्यांनी नेपाळमध्ये बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला. अमरावती गुप्त संघटनेचे नेते होते. तर यवतमाळ कोण आहेत ते? यवतमाळच्या गुप्त संघटनेत सहभाग होता. कोणाचा होता? तर जनार्दन पुरुषोत्तम वाजने यांचा होता. आणि बीडच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? सदाशिव नीळकंठ जोशी यांनी बीडच्या उठावाचे नेतृत्व केले होते. त्यांनी अशा पद्धतीचे पर्याय दिले. बघा, अ-च 1, ब-च 1 सदाशिव नीळकंठ जोशी. ब साठी त्यांनी ऑप्शन दिले सदाशिव नीळकंठ जोशी, काकासाहेब खाडीलकर, जनार्दन पुरुषोत्तम वाजने आणि दादासाहेब खापर्डे. तर बीडच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? सदाशिव नीळकंठ जोशी यांनी केले. नेपाळमध्ये बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न कोणी केला? काकासाहेब खाडीलकर यांनी केला. आणि अमरावती गुप्त संघटनेचे नेता कोण होते? अमरावती गुप्त संघटनेचे नेता दादासाहेब खापर्डे होते. अमरावती म्हटलं की दादासाहेब खापर्डे. प्रश्न क्रमांक 12. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालील कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? महाराष्ट्र राज्य पत्रित पूर्व 2023 हा प्रश्न आहे. आणि त्यांनी दिलेला आहेत. अ. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ड. महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन. तर वरील सर्व क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालील सर्व चळवळी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. कोणत्या? गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन. प्रश्न क्रमांक 13. खालील विधाने चुकी बरोबर ते स्पष्ट करायची आहेत. विधान दिलेले आहेत. तर आपण सर्वप्रथम विधान वाचून घेऊया. ए. वासुदेव बळवंत फडके यांनी लहुजी बुवा यांच्याकडून लष्करी शिक्षण प्राप्त केले होते. ब. बरोबर आहे. लहुजी बुवा यांच्याकडून त्यांनी लष्करी शिक्षण प्राप्त केलं होतं. ब. 10 ऑगस्ट 1857 ही विद्रोहाची तारीख निश्चित करून सावंतवाडीच्या ठाकूरसिंह यांच्या नेतृत्वाखाली काडीच्या जंगलात इंग्रजी सेनेस हैराण करून सोडले. विधान ब चूक आहे आणि विधान ए बरोबर आहे. त्याचं अचूक उत्तर आहे. हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले? राज्यसेवा मुख्य जानेवारी 23 हा प्रश्न आहे हा. ए. 20 जुलै 1869च्या मध्यरात्री ब्रिटिश अधिकारी डॅनियलने त्यांना अटक केले. त्यांना एडनमधील तुरुंगात पाठवले. सी. या शूर स्वातंत्र्य योद्ध्याचे एडनमधील तुरुंगात 17 फेब्रुवारी 1883 रोजी निधन झाले. एडनमधील तुरुंगवासात 1883 मध्ये कोणाचे निधन झाले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे.
तर वासुदेव बळवंत फडके हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. विनायक सावरकर, त्र्यंबकराव म्हसकर व रावजी कृष्णा यांनी नाशिक येथे प्रथम कोणती संस्था स्थापन केली? राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्यात ऑप्शन दिले आहे मित्रमेळा, 2 राष्ट्रभक्त समूह, 3 अभिनव भारत आणि 4 राष्ट्रीय समूह. तर विनायक सावरकर, त्र्यंबक म्हसकर व रावजी कृष्णा यांनी नाशिक येथे प्रथम कोणती संस्था स्थापन केली? राष्ट्रभक्त समूह. कोणती संस्था स्थापन केली होती? राष्ट्रभक्त समूह स्थापन केले होते. प्रश्न क्रमांक 16. अभिनव भारत तर्फे यांना बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती मिळावी म्हणून पॅरिसला पाठवण्यात आले होते. तर कोणाला पाठवण्यात आले होते? पांडुरंग महादेव बापट यांना पाठवण्यात आले होते. तर ऑप्शन दिले आहेत गणेश दामोदर सावरकर, पांडुरंग महादेव बापट, अनंत लक्ष्मण कानेरे आणि वीरेंद्र कुमार घोष. यापैकी अचूक उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट यांना अभिनव भारत तर्फे बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक माहिती मिळावी म्हणून पॅरिसला पाठवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 17. जोड्या जोडवायचे आहेत. तर संयुक्त गटक पूर्व नोव्हेंबर 2023 हा प्रश्न आहे. आणि रँड व आयस्टनचा खून, रँड आणि त्याच्यासोबतचा साथी कोण होता? आयस्ट. सर्वप्रथम आयस्टचा खून झाला, त्याच्यानंतर रँडचा खून झाला. तर रँड आणि आयस्टचा खून करणारे कोण होते? चापेकर बंधू होते. अभिनव भारत म्हटलं की विदा सावरकर लक्षात ठेवायचं. आणि जॅक्सनचा खून कोणी केला? अनंत लक्ष्मण कानेरे. ते किती वर्षाचे होते ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अनंत कानेरे यांनी काय केलं होतं या संबंधित डिटेल्ससुद्धा तुम्ही वाचलेले आहेत. आपण इथे प्रश्न बघत आहोत, त्यामुळे आपण इथे PYQ विश्लेषण नाही बघत आहोत, PYQच बघत आहोत. फक्त आपण प्रश्न आणि उत्तर या संबंधितच बघत आहोत. तर 21,000 प्रश्न सुरू आहे आपला. आणि कर्जन वायलीचा खून कोणी केला आहे? मदनलाल धिंगरा यांनी धिंगाणा केला आणि वायलीचा खूनच करून टाकला. तर याचा ऑप्शन आहे 1, 4, 1, 2, 3. प्रश्न क्रमांक 18. नाशिक येथील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख कोण होते? STM ऑक्टोबर 2022 प्रश्न आहे. गणेश दामोदर सावरकर. नाशिक येथील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख कोण होते? गणेश दामोदर सावरकर. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील गुप्त संघटनेचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावायच्या आहेत. तर दिलाय श्रीधर परांजपे, वर्धा आणि नागपूर. जोडी जाते श्रीधर परांजपे, वर्धा आणि नागपूर. डॉक्टर सिद्धांत कान्हे, यवतमाळ. काने म्हटलं की यवतमाळ. दादासाहेब खापर्डे, अमरावती. गंगाधर देशपांडे, पेडगाव. प्रश्न क्रमांक 20. अभिनव भारत या संघटनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर अभिनव संघटना आहे आणि त्याची खाली ऑप्शन दिले आहेत. अभिनव भारतच्या सभासदांना दांडपट्टा शिकवण्यास इब्राहिम भाई होते. त्र्यंबक चक्रवर्ती मार्फत सशस्त्र मिळवले जात. कोठूर येथील बर्वेवाडा हा संघटनेचा शस्त्रागारच होते. पुणे हे अभिनव भारताचे केंद्र होते. तर चुकीचं आहे. त्र्यंबक चक्रवर्ती मार्फत सशस्त्र मिळवले जात. आणि बाकीचं क, ड हे बरोबर आहे. ऑप्शन क, ड बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. खाली जोड्या जोडवा. झाशीची राणी पलटणीचे नेतृत्व कोणी केले? झाशीची राणी पलटणीचे नेतृत्व कोणी केले? लक्ष्मी स्वामीनाथन. नाविकांचा बंडाचा नेता कोण होता? नाविकाचा बंडाचा नेता BC दत्त. BC दत्त. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सरकारची स्थापना बच्चे को पता है इसका नाम, सुभाष चंद्र बोस. भारत छोडो आंदोलनातील भूमिगत नेतृत्व कोणी केले? अरुणा असफ अली. भूमिगत नेतृत्व अरुणा असफ अली यांनी केले. तर याचा ऑप्शन आहे 2, 4, 1, 3. प्रश्न क्रमांक 22. भगवान बाबाजी खुडे, विठ्ठल कुरोडीकर, जाफर हुसेन पिंजारी या क्रांतिकारकांना खटल्यात 8 वर्षाचा कारावास ठोठावा लागला. कोणत्या खटल्यामध्ये? पंढरपूर बॉम्ब खटल्यामध्ये त्यांना 8 वर्षाचा कारावास ठोठावा लागला. प्रश्न क्रमांक 23. 1899 मध्ये दोघा चापेकर बंधूंसोबतच क्रांतिकारक कारवायामुळे पुण्यात यांना देखील फाशी देण्यात आली. तर ऑप्शन आहे महादेव रानडे, 2 राजाबापू म्हसकर, 3 दामोदर बळवंत भिडे आणि भाऊसाहेब घाटगे. तर याचं अचूक उत्तर आहे महादेव रानडे.
महादेव रानडेंना देखील विनाकारण 1899 चाफेकर बंधूसोबतच क्रांतिकारक कारवायामुळे पुण्यात फाशीची शिक्षा देण्यात आली होती महादेव रानडे यांना. आणि महादेव रानडे कोण होते ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तुमचा अभ्यास कितपत आहे हे मला कळू द्या. प्रश्न क्रमांक 24 खालील जोड्या जुळवा. काकोरी कटात फाशी कोणाला मिळाली होती? काकोरी कटात फाशी अशफाक उल्ला. काकोरी कटात फाशी अशफाक उल्ला. आझाद दस्ता भाई कोतवाल. लाल सेना जनरल आवारी. STI मेन्सला विचारलेला प्रश्न आहे बरं. आझाद रेडिओ विठ्ठल जवेरी. आझाद रेडिओ विठ्ठल जवेरी. आणि याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 24चं अचूक उत्तर आहे 4. 2 1 4 3. प्रश्न क्रमांक 25 जोड्या लावायचे आहे. बघा, मदनलाल धिंगरा कर्जन वायलीचा खून केला त्याने, म्हणजे कर्जन वायलीची हत्या केली. अनंत लक्ष्मण कानेरे. अनंत नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. नाशिकचे होते ते कलेक्टर कोण? जॅक्सन. विनायक दामोदर सावरकर मित्र मेळावा. दामोदर सावरकर मित्र मेळा मंडळाची स्थापना केली. आणि हेमचंद्र दास यांनी काय केलं? तर जॉन बॉम्बफिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला केला. जॉन बॉम्बफिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला केला. प्रश्न क्रमांक 26 आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27 धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये जयंती साजरी केली. धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये कोणती जयंती साजरी केली? राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे आणि ऑप्शन दिले आहे कबीर, मॅझिनी, आदिलशहा. आणि प्रश्न क्रमांक 4 अकबर. तर कोणती जयंती साजरी केली क्रांतिकारक? अकबर. सलोखा राहण्याकरिता धार्मिक सलोखा म्हणजे का बरं? तर कारण शिवजयंती, गणेशोत्सव हे साजरे करण्यात आले होते आणि त्याचा धार्मिक सलोखा टिकून राहावा म्हणून क्रांतिकारकांनी 1906 मध्ये अकबर जयंती साजरी केली होती. प्रश्न क्रमांक 28 पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या? तर गुप्त दिलेल्या आहेत महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, खंडेराव साठे, बळवंत नातू. तर हे कोणत्या गुप्त संघटनेचे सभासद होते? चाफेकर क्लबचे ते सभासद होते. प्रश्न क्रमांक 29 जॅक्सन खून खटल्यास कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली होती? तर जॅक्सन खून खटल्यास संबंधित कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे या 2 व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तर ऑप्शन दिले होते त्यांनी कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे, 2 ब्रह्मगिरी बुवा, गणेश वैद्य, 3 दत्तात्रय पांडुरंग जोशी, सिद्धांत काने आणि वामन फडके, निरंजन पाल. तर यापैकी अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30 जोड्या जुळवायचे आहे. RS रुईकर फॉरवर्ड ब्लॉक. RS रुईकर फॉरवर्ड ब्लॉक PSI मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. मगनलाल बागडी हिंदुस्तान रेड आर्मी. प्रश्न क्रमांक डॉक्टर खेडेकर अकोल्याचे स्वातंत्र्य सैनिक आणि श्रीमान नारायण अग्रवाल, प्राचार्य सेक्सारिया. प्रश्न क्रमांक 31 वासुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते. हा प्रश्न हॅशटॅग मध्ये गेला आहे कारण ते दोन्ही लष्करी आणि रेल्वे खात्याचे दोन्ही खात्याचे ते लिपिक होते. तर पहिले ते रेल्वेचे होते त्यानंतर लष्करीचे होते. प्रश्न क्रमांक 32 या इंग्रज अधिकाऱ्याचा खून चाफेकर बंधूंनी केला. कोणी? रॅड. प्रश्न क्रमांक उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे रॅड.
प्रश्न क्रमांक 33, बॉम्ब निर्मितीचे शिक्षण घेण्याकरिता वासुकाका जोशी व त्याचे साथीदार येथे केवळ नेपाळच्या राजाच्या चांगुलपणामुळे जाऊ शकले. राज्यसेवा मुख्य 2017चा प्रश्न आहे आणि कुठे ते जाऊ शकले? ऑप्शन दिले जर्मनी, रशिया, जपान, चीन आणि याचं अचूक उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 34, जाक्षांच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिले नाही? तर ऑप्शन दिले आहे अनंत कान्हेरे, 2 दत्तात्रय पांडुरंग जोशी, 3 कृष्णाजी गोपाळ कर्वे, 4 विनायक नारायण देशपांडे. याचं अचूक उत्तर आहे दत्तात्रय पांडुरंग जोशी, ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 35, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला जाक्षण खून प्रकरणात फाशी दिले नव्हते? मनसेवाला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कोणाला फाशी दिले नव्हते विचारले आहे. फाशी दिली आहे का असं नाही, फाशी दिली नव्हती ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन दिले आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे आणि शंकर रामचंद्र सोमन आणि ड नारायण जोशी. तर याचं अचूक उत्तर आहे क आणि ड. शंकर रामचंद्र सोमन यांना पण दिली नव्हती आणि नारायण जोशी यांना दिली नव्हती. तर कोणाकोणाला दिली होती? गोपाळ कर्वे यांना आणि देशपांडे यांना. प्रश्न क्रमांक 36, डॅश यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सव योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असं त्याचे वर्णन केलेले आहे. ESO पूर्व 2016चा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे दामोदर हरी चाफेकर. प्रश्न क्रमांक 37, पुढील व्यक्तींपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारुगोळा व बंदुकीच्या कारखान्याचा पाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती? तर याचं ऑप्शन दिले आहे दामू जोशी, राजाराम वजे, 3 भालचंद्र केतकर, 4 रामचंद्र गोखले. याचं अचूक उत्तर आहे भालचंद्र केतकर. प्रश्न क्रमांक 38, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेत भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात पीरखान या नावाने सक्रिय भाग घेतला होता? ESO पूर्व 2016चा प्रश्न आहे आणि पीरखान या नावाने सक्रिय भाग घेणारे व्यक्ती कोणते होते? पांडुरंग सदाशिव खानखोजे. प्रश्न क्रमांक 39, डॅश ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? STI पूर्व 2016चा प्रश्न आहे आणि अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. प्रश्न क्रमांक 40 दिला आहे वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला होता? तर ऑप्शन दिले आहे कराड, 2 दापोली, 3 दौंड आणि 4 धामारी. तर याचं अचूक उत्तर आहे धामारी या गावामध्ये त्यांनी पहिला दरोडा घातला होता. प्रश्न क्रमांक 41, पुणे येथे डॅश उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री रॅड व दुसऱ्या अधिकाऱ्याची सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर पुण्याचे कलेक्टर श्री रॅड होते कारण पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्यासाठी रॅडला पुण्याचे कलेक्टर म्हणून अधिकारी म्हणून नेमले होते व त्याचा दुसरा अधिकारी कोण होता? व त्याच्यासोबतच दुसरा अधिकारी होता रॅड आणि आयस्टन हे 2 अधिकारी होते आणि त्यांचा गोळ्या झाडून कोणी हत्या केली होती? राज्यसेवा पूर्व 2016चा हा प्रश्न आहे आणि चाफेकर बंधूंनी त्यांची हत्या केली होती. आणि कोणता उत्सव साजरा करून झाल्यानंतर? शिवाजी उत्सव साजरा करून झाल्यानंतर. ऑप्शन काय आहे? शिवाजी, गणपती, दुर्गा, नवरात्री. तर याचं अचूक उत्तर आहे शिवाजी. प्रश्न क्रमांक 42, 16 ऑक्टोबर 1899 रोजी फैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली? फैसा सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली आहे? प्रश्न क्रमांक 42 आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे अंताजी दामोदर काळे. प्रश्न क्रमांक 43, श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी मुझफ्फर अहमद व नलिनी गुप्ता यांच्या ज्या खटल्यात 4 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली तो खटला कसा ओळखला जातो? तर STI पूर्व 2015चा हा प्रश्न आहे आणि तो खटला कानपूर कट म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 44, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या नेपाळ योजनेत हे त्यांचे सहकारी होते? तर अ हनुमंत अण्णाजी कुलकर्णी, ब रंगनाथ गोविंद तिखे, क दामू जोशी, ड बडोपंत रुईकर. आणि याचं अचूक उत्तर आहे फक्त अ, ब आणि ड. प्रश्न क्रमांक 45, हे डॅश हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन UK येथे इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यास गेले परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश घेतला. तर यात ऑप्शन दिलेले आहे पांडुरंग महादेव बापट, 2 अच्युत बळवंत कोलटकर, 3 विष्णू गणेश पिंगडे,
4 श्यामजी कृष्ण वर्मा आणि याचं अचूक उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट. प्रश्न क्रमांक 46 सावरकर बंधू ज्यांनी अभिनव भारताची स्थापना केली त्यांच्याबाबत खालील 2 विधानांपैकी कोणते चुकीचे आहे. राज्यसेवा मुख्य 2013चा प्रश्न आहे आणि अ दिला विनायक सावरकरांचा इटालियन देशभक्त मझींची खूप प्रभाव होता. त्यांचे आत्मचरित्र त्यांनी भाषांतरित केले होते. ब बाबाराव सावरकरांनी त्यांच्या प्रक्षोभक कारवायाकरिता अंदमानात डांबले गेले होते, ज्यांच्या विरुद्ध कानरेंनी जॅक्सनला गोळ्या घालून ठार केले होते. तर याचं अचूक उत्तर आहे अ व ब एकही नाही. तर प्रश्न क्रमांक 47 बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या अंधेरीत साधक आश्रम सुरू केले गेले, जेथे प्रवेश करण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागत असे की 1. ते वैज्ञानिक विचारधारा वाढवतील. 2. ते स्त्रियांच्या शिक्षणासाठी व विधवांच्या पुनर्विवाहासाठी काम करतील. ते समाजातील सर्व अनिष्ट प्रथांविरुद्ध झगडतील. 4. ते शासकीय नोकरी कधीही पत्करणार नाही. तर याचं अचूक उत्तर आहे ते शासकीय नोकरी कधीही पत्करणार नाही. प्रश्न क्रमांक 48 पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी 1899 मध्ये नाशिक येथे मित्रमेळाची स्थापना केली गेली होती. राज्यसेवा मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कोणती मित्रमेळाची स्थापना कोणत्या कारणासाठी स्थापन करण्यात आली होती 1899 मध्ये. गणपती उत्सव साजरा करण्याकरिता. गणपती उत्सव साजरा करण्याकरिता. प्रश्न क्रमांक 49 ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली. अ दिला आहे किचकवध, ब सुभद्र हरण, क सौभद्र, ड कट्यार काळजात घुसली. कट्यारा काळजात घुसली नाही तर कोणतं आहे ते अ फक्त किचकवध. प्रश्न क्रमांक 50 जोड्या जुळवायच्या. स्तंभ दिले आहे श्रीधर परांजपे, सिद्धांतकाने हे घारापुरे म्हटलं की हैदराबाद एवढं लक्षात ठेवायचं. मला वाचावंच लागणार आहे कारण रिपीटेड क्वेश्चन आहे, परंतु परत वाचा तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी. म्हणून तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेत आहे. तुम्ही एक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघत आहात तर व्हिडिओला नक्की लाईक करा. इतकं बघत आहात तुम्ही पण व्हिडिओला लाईक मात्र करत नाही आहात, तर प्लीज एक आवर्जून विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा. लगेच जाऊन आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अ दिलेला आहे श्रीधर परांजपे तर वर्धा नागपूर त्याचं अचूक उत्तर आहे. डॉक्टर सिद्धांत काने यवतमाळ, दादासाहेब खापर्डे अमरावती, हरिपंत घारापुरे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 51 बघा 51 पर्यंत आलो आहोत आपण. वासुदेव बळवंत फडकेबाबत काय खरे नाहीत. 1. त्यांनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी दाढी राखली होती व साधूच्या वेशात लोकांची जनजागृती केली होती. 2. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाही व प्रथमतः त्यांनी लष्करीत नोकरी केली व तदनंतर रेल्वेत. नाही, सर्वप्रथम त्यांनी रेल्वेत केली मग लष्करात केली. प्रश्न क्रमांक 3 सुरुवातीस रामोशांची त्यांना मदत होती परंतु नंतर रामोशांनी त्यांची साथ सोडली. बरोबर. तर त्याचं काय खरं नाही आहे. 2. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाही. त्यांना इंग्रजी येत होती आणि प्रथमतः त्यांनी लष्करात पहिलं बरोबर आहे. त्यांनी पूर्ण शिक्षण घेऊ शकले नाही पण त्यांना इंग्रजी येत होती. प्रथमतः त्यांनी लष्करात नोकरी केली. पहिले रेल्वेत केली मग लष्करात केली. प्रश्न क्रमांक 52 उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले. PSI पूर्वचा प्रश्न आहे. ऑप्शन दिले आहे. उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती. 2. शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करीत असत. 3. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि 4. वरील कोणतेही बरोबर नाही. तर उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न फसले कारण त्यांना शेतकरी व गावकरी उद्युक्त मदत करीत होते. प्रश्न क्रमांक 53 उमाजी नाईकाला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले. तो ऑप्शन दिलेला आहे. त्यांना पकडण्यास जाहीर केलेले तर एक दिला आहे. त्यांना पकडण्यास जाहीर केलेले ₹100, ₹1200, ₹5000चे बक्षीस होते. त्यानंतर 2. त्यांना मदत करणाऱ्यास जाहीर केलेली देहदंडाची शिक्षा. 3. विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्याचे जाळे आणि वरील सर्व.
तर उमाजी नाईकाला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले? तर विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्याचे जाळे. प्रश्न क्रमांक 54. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर त्यांना ऑप्शन दिला आहे ठाणे, अंदमान, मंडाले, पण त्याचं अचूक उत्तर आहे एडन. प्रश्न क्रमांक 55. अभिनव भारतचे उद्देश काय होते? एएसओ मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. तर अ दिलाय परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळवणे, ब इंग्रज विरोधी विचारांचा सैनिकात प्रचार करणे, क स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसात रुजवणे, ड जेव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्ला डावपेच अवलंबणे. तर अ, ब, क व ड हे चारही अभिनव भारतचे उद्दिष्ट होते. प्रश्न क्रमांक 56. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची 1893 मध्ये कोणी हत्या केली होती? दामोदर हरी चाफेकर यांनी हत्या केली होती. प्रश्न क्रमांक 57. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅडची हत्या प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक होते, सगळ्यांना माहिती आहे. रिपीटेड झालेला उषा मेहता. प्रश्न क्रमांक 58. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले? तर आकाशवाणी केंद्र त्यांनी मुंबईमध्ये चालवले होते. एक प्रश्न क्रमांक 59. आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय, तरी सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहात, त्याकरिता तुमचे पेशन्सकरिता खूप खूप पेशन्सची तुमच्या आभारी आहे. आता आपण बघत आहोत प्रश्न क्रमांक 59. दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? जॅक्सनवर अनंत कान्हेरे यांनी गोळ्या झाडल्या. प्रश्न क्रमांक 60. जून 22, 1897 रोजी आरोग्य अधिकारी वॉल्टर रॅड आणि H.I. स्टीन यांना पुणे येथे चाफेकर बंधूंनी का मारले? PSI मुख्य 2012चा प्रश्न आहे आणि याचा अचूक उत्तर आहे प्लेगच्या साथीचे नियंत्रण करण्यात पुणे येथे वापरण्यात आलेल्या जाचक उपाययोजनामुळे. कोणता जाचक उपाय होता? की ते एखादा व्यक्ती जर प्लेगनी मरत असेल तर त्याच्या पूर्ण घरामधल्या सगळ्याच व्यक्तींना घराबाहेर काढत होते आणि बिचाऱ्या मेलेल्या व्यक्तीसोबतच बाकीच्यांना सुद्धा घरापासून त्यांना वंचित राहावं लागत होतं. आणि परत त्या भीतीमुळे घराबाहेर काढते या भीतीमुळे काय झालं होतं, गावामध्ये पूर्ण भीतीचं वातावरण तयार झालं होतं आणि त्यांना शेवटचं म्हणजे मृत व्यक्तीवर शेवटचे अंत्यसंस्कार सुद्धा करू शकत नव्हते आणि त्याच्यामुळे ते डेड बॉडी कुठेच दफनवत होते, घरातच दफनवत होते. की रॅडचा जाचक उपाययोजना अशी होती की एका प्लेगमुळे एक व्यक्ती घरातील दगावला असेल तर घरातली 4ही व्यक्तींना ते घराबाहेर काढत होते, म्हणजे गावाबाहेर काढूनच टाकत होते आणि कारावासात त्यांना बिचाऱ्यांना उपाशी तापाशी ठेवून अशीच त्यांची हत्या होत होती. प्रश्न क्रमांक 61. सन 1900 मध्ये नाशिकमध्ये स्थापन झालेल्या मित्रमेळा संघटनेबाबत काय खरे नाही? राज्यसेवा मुख्य 2012चा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे ती मवाळाची संघटना होती. प्रश्न क्रमांक 62. डॅश ते महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होते. कोण? वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक होते. 63. प्रश्न क्रमांक डॅश महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक कोण? रिपीट, बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 64. हा चाफेकर बंधूंनी कमिशनर रॅडची ते दामोदर बाळकृष्ण. प्रश्न क्रमांक 65. यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केला होता. कोणी? भीमा नाईक यांनी भीमा नाईकांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव भीमा नाईक यांनी केला होता. प्रश्न क्रमांक 66. सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन ही संस्था कोणी स्थापन केली होती? चाफेकर, दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन. प्रश्न क्रमांक 67. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्या समोर कोणाचा आदर्श होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. अशा पद्धतीने आपण संपूर्ण 67 प्रश्न बघितलेले आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. 40 मला वाटतं 39 मिनिटाचा आपला हा व्हिडिओ आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण नवीन महाराष्ट्र इतिहास आपण बघत आहोत. तर महाराष्ट्र इतिहासाच्या नवीन भागाला सुरुवात करूया नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा प्लीज व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.